ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्टवरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण बास करू. त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या. मी 4 वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजांकडनं असं लिहून घेणं योग्य नाही. तर त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल किंवा कोल्हापूर छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती. मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मागाशी शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून ते घरी गेले. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजांना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजांची माफी मागितली की मला याच्यामध्ये पुढं केलं गेलं, मला हे सांगितलं गेलं, माझे आणि तुमचे जे घरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हाला ही विनंती केली, पण मी तुमची जाहीर माफी मागतो. राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही तर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजांनी खासदार व्हावे. माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं, आजही पाप नाही. मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. हे त्यांना कधी विचारलं तरी तुम्ही सांगा. नाही, अटीतटीची लढतीचा प्रश्न नाही. संजय मंडे निवडूनच येणार आहे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. देसाई साहेब भेटले आणि संभाजीराजांना सांगितले की उमेदवार देतो. त्यावेळी संभाजीराजांना कोणत्याही अटी नव्हत्या, पण नंतर ह्या अटी का घातल्या गेल्या आणि तुम्ही म्हणताय की मी मध्यस्थी होतो, मग तुम्ही त्यावेळी छत्रपतीचा सन्मान म्हणून या गोष्टीला विरोध केला होता का? मीच विरोध केला. तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजांना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजांची माफी मागितली की मला याच्यामध्ये पुढं केलं गेलं, मला हे सांगितलं गेलं, माझे आणि तुमचे जे घरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हाला ही विनंती केली, पण मी तुमची जाहीर माफी मागतो. मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो, पण माझ्या हातनं जे काही लिखाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो. हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेला नाही. हे सगळे करते करवी ते कोण होते? संजय राऊत होते की थेट उद्धव ठाकरे होते? आता ते परत येतील तेव्हा दोघांनाही विचारवलं. कसं झालं, तुमचा थोडा एक मिनिट, तुमचा थोडा सिक्वेन्स चुकतोय. हॉटेलला गेल्यानंतर ड्राफ्ट झाला नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्टवरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण बास करू. त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या, नाही तर देऊ नका. मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली, मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली. ते दोघेही माझ्या बंगल्यावर आले, मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेलला गेलो. पण ड्राफ्ट का लिहून घेतला? विश्वास नव्हता छत्रपतींच्या वंशजांना, विश्वास नाही असं म्हणून पुढे जाऊन नोटरी पण करायची होती, तर ती का? नाही, मी नाही बोललो स्वतः. आता आता मुद्दा असा आहे की तो नोटरी, त्याचं उत्तर देणार आहे. नाही, नोटरी करायची का होती, कशासाठी होती, हा मुद्दा त्यांचा राहिला. पण माझी प्रामाणिक इच्छा होती, माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजांनी खासदार व्हावे. माझी काही वाईट भूमिका नव्हती. आणि हा प्रसंग कधीपासून घडला? ज्यावेळी मी आणि अनिल परब हे 8 नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही कुठल्यातरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेंना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून तर मेसेज चांगला जाईल आणि एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल. त्याच वेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले. पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेंना वर्षावर बोलवलेलं आहे. मग राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथं भेटायला गेले. आजही सांगतो, माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं, आजही पाप नाही. मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. हे त्यांना कधी विचारलं तरी तुम्ही सांगा. छत्रपती संभाजीराजांनी वैयक्तिक मत त्यांचं काय मांडलं याच्यावर मी कसं काय आक्षेप घेऊ शकतो? पण जे सरकार असतं, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर तुम्ही सगळे पत्रकार आहात, मला असं वाटतं एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की त्यांच्या कुठच्याही वक्तव्याला मी क्रॉस करत नाही किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही. पण आपण सगळे सुज्ञ आहात, आपण सगळे अभ्यासू आहात
म्हणून सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त कारकीर्द पत्रकारितेमध्ये तुमची झालेली आहे. राष्ट्रपती राज्यसभेचं नाव कधी जाहीर करतात? राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती मोदयांकडे पाठवतात त्याचवेळी ती जाहीर होतं. आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजेंचं जे यादीमध्ये नाव पाठवलं ते राहुल गांधींनी पाठवलं? नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना. प्रत्येकाचं सांगण्याचा मतिदार्थ कदाचित वेगळा असेल. आपण आता या गादीकडून साताऱ्याकडे जाऊ. श्रीमंत उदयनराजे भोसलेंना राज्यसभा कोणी दिली? केंद्र सरकारनं दिली. केंद्र सरकारमध्ये आज कदाचित त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असेल, परंतु त्यांना तिथे राज्यसभेवर पाठवत असताना जी शिफारस केली नरेंद्र मोदी साहेबांनीच केली. त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण कोणी काय द्यायचं हा प्रत्येकाचा मुद्दा आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. त्याच्यामुळं त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल किंवा कोल्हापूर छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती, कधीही संवेदनशीलता नव्हती, कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते. आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मगाशी शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण चर्चा होती मग महायुतीने त्यांना का तिकीट दिलं नाही लोकसभेचं? जर एवढंच वारसदार कोण आहे, त्याचबरोबर एवढी सगळी प्रकरणं जर महायुतीला समोर आणायची होती तर थेट जनक घराण्यातनं उमेदवार दिला असता तर ही अटीतटीची लढत झाली नसती का? नाही, अटीतटीची लढतीचा प्रश्न नाही. संजय मंडलिक निवडूनच येणार आहे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. मुद्दा असा आहे की पक्षाला कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे. पण तेच जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून 8 दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजेंची अवहेलना झाली नसती ना, हा माझा मुद्दा. समरजित सिंह गाडगेंना कुठेही भाजपनं, कारण ते भाजपाचे आहे, बरोबर आहे ना, आणि तिकीट कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता. पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहेत, त्यांचे वडील देखील इथं उभे होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाला तिकीट द्यायचं होतं, ते आम्ही संजय मंडलिकना दिलं. समरजित सिंह गाडगे हे भाजपमध्ये काम करतात. मला असं वाटतं की राजू शेट्टींचा जो विषय आहे त्याला वेगवेगळे अजून पैलू आहेत. राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती. राजू शेट्टींच्या उमेदवारीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. तिथं धैर्यशील माने आमचे उमेदवार आहेत, ते नक्की विजयी होतील. पण मगासपासून आपली जी पत्रकार परिषद चालू आहे त्याच्यामध्ये जो काय थोडाफार संभ्रम होतोय की मी त्यावेळी विरोध का केला नाही. मी आजही सांगतो, मी 4 वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजेंकडनं असं लिहून घेणं योग्य नाही. पण नंतर मला असं सांगण्यात आलं की आपण त्यांना उमेदवारी देतोय ना, मग लिहून घ्यायला काय हरकत आहे. आणि मी स्पष्ट सांगितलं की माझा स्वार्थ हाच होता की त्यांना फक्त उमेदवारी मिळावी आणि ते राज्यसभेचे खासदार व्हावे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी ज्यावेळी एकदा दिल्लीमध्ये गेलो होतो, मला छत्रपती संभाजीराजांनी सन्मानपूर्वक त्यांच्या बंगल्यावर बोलवलेलं होतं. त्यांच्याकडे तो बंगला 6 महिने एक्सटेंड झालेला होता आणि माझी इच्छा अशी होती की तो बंगला त्यांनी ज्या पद्धतीनं एक राजवाड्याचा लुक आणि बनवलेला होता तो त्यांच्याकडेच राहावा आणि तिथून महाराष्ट्र लोकांना कळावा ही माझी प्रामाणिकपणाची भावना होती. हे जरी आज ते महाविकास आघाडीचा प्रचार करत असले तरी ह्याच्यामध्ये एक जरी वाक्य खोटं असेल तर तुम्ही त्यांना विचारा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.